नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावा सिरीजमध्ये इंटरफेसेस बघणार आहोत. ओके. आपला हा व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय. मागील 3 महिन्यात कंपनीची खूप कामं होते म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही. बट आपण आपला आता जावाची सिरीज रिझ्यूम करणार आहोत. ओके. तर व्हॉट इज इंटरफेसेस इन जावा? ओके. An interface in Java is a blueprint that defines the behavior that a class must implement. ओके. इंटरफेस काय ब्ल्यूप्रिंट आहे. जसं आपण क्लासच्या वेळेस बघितलं, क्लासमध्ये पण आपण काय सांगितलं होतं की क्लास एक ब्ल्यूप्रिंट आहे. त्यात आपण मेथड वगैरे डिफाईन करतो, प्रॉपर्टीज डिफाईन करतो, पण तिथल्या मेथड्सला इम्प्लिमेंटेशन पण असतं. पण इंटरफेसच्या केसमध्ये काय होतं, इंटरफेस हे फक्त एक ब्ल्यूप्रिंट आहे. ओके. याच्यात फक्त तुम्ही मेथड्सची डेफिनेशन देणार, पण त्याची इम्प्लिमेंटेशन देणार नाही. आणि जी कोणी क्लास तो इंटरफेसला इम्प्लिमेंट करेल, ती क्लासला त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक इंटरफेसचा प्रोजेक्ट ओपन आहे. ओके. मी हा स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट क्लोज करतो. ओके. सोर्स टेस्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, मी एक इंटरफेस डिफाईन केला आहे, शेप. ओके. तर तुम्ही हा जर इंटरफेस बघितला तर त्यात बघा फक्त मेथडची डेफिनेशन दिली. ओके. मेथडची डेफिनेशन दिली आणि त्याच्यानंतर लगेच आपण एंड केलं, सेमिकोलॉन देऊ. आपण मेथडची बॉडी दिली नाही. ओके. मेथडला बॉडी देणं आणि त्या बॉडीमध्ये कोड लिहिणं त्यालाच इम्प्लिमेंटेशन म्हणतात, राईट. तर इंटरफेसमध्ये काय, आपण फक्त डिफाईन केलं, डेफिनेशन दिली आहे, म्हणजे ब्ल्यूप्रिंट दिलंय. ओके. त्याचा अर्थ, ब्ल्यूप्रिंटचा अर्थ तोच की आपण फक्त मेथड डिफाईन करतो, इम्प्लिमेंट करत नाही. It's a contract that specifies what action a class can perform without dictating how those actions are carried out. Interface promote loose coupling and achieve abstraction. ओके. या लाईनचा अर्थ काय आहे की हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, जी कोणी क्लास ह्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करेल त्याची जबाबदारी आहे की ह्या मेथडची डेफिनेशन, ह्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणं. ओके. ती क्लास त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करेल. इंटरफेस काही सांगणार नाही की तुम्ही काय कोड लिहा, काय म्हणजे काय लॉजिक लिहायचं, काय लिहायचं. इंटरफेस काही सांगणार नाही. इंटरफेस काय सांगेल फक्त की ही डेफिनेशन आहे, हे डेफिनेशन तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या तुमच्या मेथडमध्ये काय तुम्हाला लॉजिक लावायचं आहे ते तुम्ही लावा. हे क्लासवर डिपेंड आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, आता मी सर्कलमध्ये गेलो. ओके. तर सर्कलने ही मेथड ओव्हरराईड केली, राईट, बिकॉज सर्कल इम्प्लिमेंट शेप. आता जर तुम्ही एखादा इंटरफेस इम्प्लिमेंट करता तर तुम्हाला त्याची मेथड इम्प्लिमेंट करावीच लागेल. ओके. जर तुम्ही काढून टाकलं तर तुम्हाला कंपायलर लगेच एरर देईल. ओके. बघा, कंपायलरने एरर द्यायला सुरुवात केली. ओके. इफ यू आर इम्प्लिमेंटिंग इंटरफेस, तर मग इंटरफेसच्या ज्या काही मेथड आहेत ते तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतील. ओके. तर तुम्ही बघा, आपण फक्त काय केलं, डेफिनेशन फॉलो केली. ओके. डबल कॅल्क्युलेट एरिया बाय डिफॉल्ट ह्या मेथड्स पब्लिकच असतात. ओके. इंटरफेसच्या, तर पब्लिक डबल कॅल्क्युलेट एरिया आपण डेफिनेशन फॉलो केली. आणि हे जे काही इम्प्लिमेंटेशन दिसतंय तुम्हाला, ते ह्या सर्कल क्लासच्या स्पेसिफिक आहे. ओके. सर्कल क्लासच्या स्पेसिफिक आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय सांगितलंय की तुम्ही फक्त ही मेथड इम्प्लिमेंट करा. मेथडमध्ये काय लॉजिक लावायचं आहे, काय नाही, हे क्लासवर डिपेंड आहे. जसं सर्कलने काय केलं, सर्कलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, 3.142 पाय आर स्क्वेअर असतो, राईट. तर मग रेडियस इंटू रेडियस, जी काही रेडियसची व्हॅल्यू येईल त्याला स्क्वेअर करायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 3.142. रेक्टेंगलच्या केसमध्ये तसं नसणार आहे. रेक्टेंगल पण काय करतो, इम्प्लिमेंट शेप. शेप इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, म्हणून तुम्हाला ही मेथड ओव्हरराईड करावी लागेल. आता ही मेथड ओव्हरराईड केली तर रेक्टेंगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, लेंथ इंटू ब्रेड. तर दोघी सर्कल आणि रेक्टेंगल दोघांमध्ये इम्प्लिमेंटेशन काय वेगवेगळं आहे, राईट. दोघांमध्ये इम्प्लिमेंटेशन वेगवेगळं आहे, पण दोघं कोणत्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करता, शेपला, राईट. तर दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केला शेप इंटरफेसशी. ते त्या कॉन्ट्रॅक्टनुसार त्यांनी ती मेथड ओव्हरराईड केली. आणि लॉजिक पण क्लासनुसार. ओके. सर्कलने सर्कलच्या नुसार लॉजिक लावलं एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी, रेक्टेंगलने रेक्टेंगलच्या नुसार लावलं. तेच आपण वाचलं, राईट. तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट करताय, बट अ क्लास कॅन परफॉर्म विदाउट डिक्टेटिंग हाऊ दोज ऍक्शन्स आर कॅरिड आउट. म्हणजे क्लास स्वतःचा डिसिजन घेऊ शकते, स्वतः आपलं लॉजिक लावू शकते. इंटरफेस प्रमोट लूज कपलिंग अँड अचीव ऍब्स्ट्रॅक्शन, हे आपण बघू एक्झाम्पल मध्ये. त्याला की पॉईंट्स रिमेंबर, जे या पॅराग्राफमध्ये दिले तेच की पॉईंट्स, राईट. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड, बाय डिफॉल्ट तुमच्या इंटरफेसचे मेथड काय असतात, ऍब्स्ट्रॅक्ट असतात. इंटरफेस कॅन ओनली कंटेन मेथड डिक्लेरेशन विदाउट प्रोव्हाइडिंग इम्प्लिमेंटेशन. जे मी सांगितलं, इम्प्लिमेंटेशन राहत नाही, फक्त सिग्नेचर असते मेथडची. ओके. क्लासेस दॅट इम्प्लिमेंट द इंटरफेस मस्ट प्रोव्हाइड द ऍक्च्युअल कोड. ओके. आता जस्ट बघितलं आपण, नो इम्प्लिमेंटेशन, यू कॅनॉट क्रिएट ऑब्जेक्ट डायरेक्टली फ्रॉम एन इंटरफेस. इंटरफेसचा आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. इंटरफेस हा फक्त एक ब्ल्यू प्रिंट असते.
स्टॅटिक अँड फायनल कॉन्स्टंट. इंटरफेस कॅन डिक्लेअर कॉन्स्टंट्स विच आर बाय डिफॉल्ट पब्लिक स्टॅटिक फायनल. जर तुम्हाला कुठला कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा आहे तो बाय डिफॉल्ट काय असेल, पब्लिक स्टॅटिक फायनल. ओके, तर आपण एक ट्राय करून बघू. शेप क्लासमध्ये आपण एक कॉन्स्टंट घेऊ. ओके, कॉन्स्टंट म्हणजे एक प्रॉपर्टी डिफाईन करू आपण. लेट्स से टेस्ट घेऊ, इंट टेस्ट. ओके, आता कंपायलर काय सांगतो आपल्याला की हा फायनल पाहिजे. ओके, कुठे आहे कंपायलर? काय सांगतोय की सॉरी, सेमिकोलॉन मिस झाला. कंपायलर आता काय एरर देतो आपल्याला, द ब्लँक फायनल फील्ड टेस्ट मे नॉट हॅव बीन इनिशियलाइज. बघा, आपण फायनल दिलंय का, तरी तरी इंटरफेसचे बाय डिफॉल्ट फील्ड काय असतं, फायनल. म्हणून कंपायलर काय सांगतो, तुम्ही जे फील्ड डिक्लेअर केलंय हे फायनल फील्ड आहे. फायनल फील्डला व्हॅल्यू द्यावीच लागते, राईट. आपण फायनल कीवर्डचा ट्युटोरियल बघितलं असेल तर फायनल फील्डला व्हॅल्यू द्यावीच लागते. त्याशिवाय व्हॅल्यू जर दिली नाही तर कंपायलर एरर थ्रो करेल. तर बाय डिफॉल्ट जे फील्ड आपण डिक्लेअर करतो ते फायनल असतं, म्हणून कंपायलर एरर थ्रो करतोय. बघा, द ब्लँक फायनल फील्ड टेस्ट मे नॉट हॅव बीन इनिशियलाइज्ड. तुम्ही जरी फायनल लिहिलं नाही तरी ते बाय डिफॉल्ट फायनल आहे. मग जर मी इथं व्हॅल्यू दिली तर तो आता एरर देणं संपवेल. ओके ओके, तर मग काय असतं, बाय डिफॉल्ट पब्लिक स्टॅटिक फायनल. ओके, कुठे आहे पब्लिक स्टॅटिक अँड फायनल. मल्टिपल इनहेरिटन्स. आता a class can implement multiple interfaces inheriting the method from each and providing implementation for all of them. Okay, तर क्लास ही मल्टिपल इंटरफेस इम्प्लिमेंट करू शकते. ओके, तर जावामध्ये जर आपण इनहेरिटन्स बघितलं, इनहेरिटन्स कसा, क्लासचा इनहेरिटन्स. ओके, जे आपण एक्सटेन्स कीवर्डने इनहेरिट करतो. एक्सटेन्स कीवर्डने कसं, एक क्लास असते, ती पॅरेंट क्लास असते, एक चाइल्ड क्लास असते, ती पॅरेंटला एक्सटेंड कीवर्डने इनहेरिट करते पॅरेंट्सच्या प्रॉपर्टीज. ओके, ते होतं क्लासेसच्या केसमध्ये. युझिंग एक्सटेंड कीवर्ड आपण इनहेरिटन्स अचीव्ह केलं होतं, पण ते एक क्लास फक्त एका क्लासलाच एक्सटेंड करू शकतो. ओके, वन टू वन रिलेशनशिप आहे. यू कॅनॉट एक्सटेंड मल्टिपल क्लासेस. आपण एका वेळेला दोन क्लासेस एक्सटेंड करू शकत नाही. तर ज्यामध्ये ते सिंगल इनहेरिटन्स झालं. जर तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्स अचीव्ह करायचं आहे तर ते तुम्ही युझिंग इंटरफेसेस अचीव्ह करू शकता. तर आता मी एक टेस्ट इंटरफेस क्रिएट करतो. ओके, इंटरफेस. ओके, टेस्ट. ओके, टेस्ट इंटरफेस ऑलरेडी एक्झिस्ट. टेस्ट इंटरफेस फिनिश. ओके, हा इंटरफेस आहे आणि याच्यात आपण एक मेथड टाकून देऊ, पब्लिक void टेस्ट मेथड. हे जस्ट फक्त डेमो दाखवण्यासाठी की मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करतात. तर आता जर मी सर्कलला गेलो, सर्कलला मी टाकलं, तुम्हाला जर मल्टिपल इंटरफेसेस इनहेरिट सॉरी इम्प्लिमेंट करायचे तर तुम्हाला काय द्यायचं, कॉमा द्यायचा आहे आणि त्या इंटरफेसचं नाव द्यायचं. आपल्या इंटरफेसचं नाव काय, टेस्ट इंटरफेस. ओके, याला आधी सेव्ह करून घेऊया मला. सर्कलमध्ये मी आलो, शेपला पण सेव्ह करून द्या, सर्कलमध्ये आलो. बघा आता काय आहे, आपण कुठलाही इंटरफेस जेव्हा इम्प्लिमेंट करतो तेव्हा त्याच्या मेथड्स आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात. तेच आपल्याला कंपायलर सांगेल. ओके, क्लास मस्ट ओके, तर क्लासने काय केलं पाहिजे, ऍड अन इम्प्लिमेंटेड मेथड केलं की ती मेथड येऊन जाईल. टेस्ट मेथड आली, कुठून आली ती, टेस्ट इंटरफेस. तर बघा, एकच क्लास मल्टिपल इंटरफेसेसला इम्प्लिमेंट करते, ह्यालाच मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतात. ओके, मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे मल्टिपल इंटरफेसेस मधून आपण एक बिहेवियर इम्प्लिमेंट करतोय. ह्या क्लासमधून एक मेथड इम्प्लिमेंट करतोय, ह्या क्लासमधून एक मेथड इम्प्लिमेंट करतोय, राईट. म्हणजे मल्टिपल पॅरेंट इंटरफेस मधून आपण ते बिहेवियर इनहेरिट करतो. ओके, आता मी हे काढून टाकतो. ओके, नाव ही मेथड आपण काढून टाकतो. तर आपले मोस्टली थेअरीचा पार्ट आता काय राहिलंय, लूज कपलिंग वाला राहिलंय. ते लूज कपलिंग आपल्याला कोडमध्ये टाकावं लागेल. ओके, तर की पॉईंट्स आपण बघितले. ऍब्स्ट्रॅक्शन, इंटरफेस हाईड द इंटरनल इम्प्लिमेंटेशन, डिटेल्स ऑफ द क्लास, फोकसिंग ऑन द फंक्शनॅलिटी इट प्रोव्हाइड्स. ओके, आपण काय इंटरफेसने आपण इंटरनल इम्प्लिमेंटेशन ऑफ क्लास हाईड करतो. आता ते कसं करतो, काय करतो ते बघू आता. ओके, ते कोडमध्ये बघू. लूज कपलिंग, बाय युझिंग इंटरफेस क्लास डोंट डिपेंड ऑन कॉन्क्रीट इम्प्लिमेंटेशन बट रादर ऑन बिहेवियर. ओके, हे पण क्लास तुमच्या बिहेवियरवर डिपेंड असते. ओके, एका कॉन्क्रीट ऑब्जेक्टवर डिपेंड नसते. हे पण कसं अचीव्ह करता येतं हे पण आपण कोडमध्ये बघू, राईट. पॉली म्हणजे काय, मेनी. मॉर्फिझम म्हणजे काय, स्ट्रक्चर. तर पॉलिमॉर्फिझम इंटरफेसने आपण कसं अचीव्ह करू शकतो ते बघू आपण. ओके, आता हे मी क्लोज करतो आणि आता आपण जाऊया इम्प्लिमेंटेशन कडे.
तर आता बघा ऑलरेडी आपल्याकडे काय काय सर्कल क्लास आहे, सर्कल आहे, रेक्टँगल आहे, शेप आहे. ओके, शेप इंटरफेस झाला. शेप इंटरफेस तुमचा कॉन्ट्रॅक्ट झाला, तुमची ब्लूप्रिंट झाली. सर्कल तुमची क्लास आहे जी इम्प्लिमेंट करते शेपला. रेक्टँगल ही पण इम्प्लिमेंट करते शेपला, याला मी कॅन्सल करतो. आणि अजून एक आपल्याकडे काय स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, तो पण काय करतो इम्प्लिमेंट करतो शेपला. आता प्रत्येक क्लासमध्ये जर मी बघितलं तर क्लास काय करते, आता सर्कल आहे तर रेडियस इनपुट घेते, रेक्टँगल आहे तर साईड लेंथ आणि ब्रेड घेते, कारण की रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड लागतो. स्क्वेअर तर साईड लागतो, कारण की साईड स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा एरिया. तर प्रत्येक क्लास आपल्या लॉजिकनुसार एक इनपुट घेते, ते इनपुट आपण कन्स्ट्रक्टरमध्ये इनिशियलाइज करतो. आणि ही जी मेथड आहे, ही जी इंटरफेसने डिफाईन केलेली मेथड आहे, ती इम्प्लिमेंट करतोय आपण प्रत्येक क्लासमध्ये. आणि प्रत्येक क्लास आपल्या आपल्या लॉजिकनुसार ती इम्प्लिमेंट करते, राईट. सर्कलचा एरिया पाया स्क्वेअर, रेक्टेंगलचा लेंथ इंटू ब्रेड, स्क्वेअरचा साईड स्क्वेअर. ओके, तर हे झालं इम्प्लिमेंटेशन ऑफ मेथड्स डिफाईन इन सर्कल. आता लूज कपलिंग कसं होतं बघा. आता मी येतो मेन क्लासमध्ये जिथं आपण हे सगळं टेस्टिंग करतो. ओके, आता ही बघा, ही काय टेस्ट, ही मेन क्लास. ओके, टेस्ट क्लास काय घेते, इनपुट शेप इनपुट घेते. टेस्ट क्लास काय घेते, शेप इनपुट घेते. बघा, लक्षात घ्या, शेप इनपुट ही जी प्रॉपर्टी, याचा टाईप काय शेप आहे. ओके, शेप काय आपला इंटरफेस आहे. आपण एका क्लासवर आपण ही जी डिपेंडन्सी डिफाईन करतोय. ओके, आपल्याला हे जे शेपचा ऑब्जेक्ट येणार आहे, तो एक आपण टाईप काय घेतला, इंटरफेसचा टाईप घेतला. आपण कुठल्या क्लासवर डिपेंडिंग करत आहे. आपण सर्कलने लिहिलंय, रेक्टँगल स्क्वेअर काही नाही. आपण काय डिफाईन केलंय, इनपुट कसला टाईप पाहिजे, शेपचा टाईप पाहिजे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. तर आपण काय करतो, त्याला कन्स्ट्रक्टरमध्ये त्या शेपला इनिशियलाइज करतोय. आणि बघा मेन मेथडमध्ये काय करतोय आपण, न्यू रेक्टँगल शेप आर इक्वल टू न्यू रेक्टँगल. आता मी हे का करू शकतो, शेप आर, माझा टाईप काय, आरचा टाईप काय शेप आहे, पण मी असाइन कुठला ऑब्जेक्ट करतोय, रेक्टँगलचा. हे का करता येऊ शकतं आपल्याला, कारण की रेक्टँगल हा इम्प्लिमेंट करतोय एका इंटरफेसला. तो इंटरफेस कुठला आहे, शेप आहे, राईट. म्हणजे इनहेरंटली रेक्टँगल पण हा एक शेपचा टाईप झाला, राईट. रेक्टँगल हा एक शेप आहे, राईट. म्हणजे नॉर्मल इंग्लिश टर्म्स मध्ये पण बोलायला गेलं तर रेक्टँगल हा एक शेप आहे. आपल्या केसमध्ये पण काय केलं आपण, शेप एक इंटरफेस डिफाईन केला आणि रेक्टँगल इम्प्लिमेंट करतोय शेपला, म्हणजे रेक्टँगल पण एक शेपचा टाईप झाला. ओके, इनहेरिटन्स बघा, आपण रेक्टँगल शेप मधून काही मेथड्स इनहेरिट करतोय, म्हणजे रेक्टँगल शेपचाच एक टाईप झाला. सिमिलरली स्क्वेअर पण शेपचा एक टाईप आहे, कारण की स्क्वेअर पण इम्प्लिमेंट करतोय शेप इंटरफेसला, सर्कल पण शेप इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, राईट. तर इनहेरिटन्स यूज करून आपण हे डिफाईन करू शकतो. टाईप तुमचा असू शकतो, जे तुमचं पॅरेंट आहे. आता आपला पॅरेंट काय, शेप. शेप इंटरफेस आपला पॅरेंट आहे, आणि त्याला आपण ऑब्जेक्ट असाइन करतोय कुठला, चाइल्डचा. चाइल्ड कुठला तुमचा, रेक्टँगल स्क्वेअर सर्कल. जो कोणी क्लास त्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतोय, त्याचा ऑब्जेक्ट आपण त्या शेप टाईपच्या इनपुटला असाइन करू शकतो. ओके, आता जेव्हा मी टेस्ट क्लासमध्ये शेप पास करतोय, ओके, तर टेस्ट क्लासला माहिती नाही याच्यात आर येणार आहे का, एस येणार आहे का, सी येणार आहे. ओके, टेस्ट क्लासला काय माहिती, फक्त शेपचा इनपुट येणार आहे. ओके, टेस्ट क्लासला काय माहिती, जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो बघा, टेस्टचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ही टेस्ट क्लास आहे, हिचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. आणि कन्स्ट्रक्टर काय घेतोय, इनपुट काय घेतोय, शेपचा इनपुट घेतोय. आता शेप मध्ये काय होऊ शकतो, तुमचा स्क्वेअर पण येऊ शकतो, तुमचा रेक्टँगल पण येऊ शकतो, तुमचा सर्कल पण येऊ शकतो, कारण की तिघं इम्प्लिमेंट करताय सेम इंटरफेसला. तर ह्यालाच म्हणतात लूज कपलिंग. लूज कपलिंग म्हणजे काय, आपण कुठल्या एका कॉन्क्रीट क्लासवर डिपेंड नाहीये. आपण फक्त त्या सर्कलवर नाही. लेट्स एक्झाम्पल, आपण जर एक क्लास क्रिएट केली. ओके, आता आपण टाईट कपलिंगचं एक्झाम्पल घेऊ. ओके, त्याला नाव पण तेच देऊ आपण, टाईट कपलिंग. टाईट लूज कपलिंग आणि टाईट कपलिंग हे हा तो कन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यात आपण पब्लिक स्टॅटिक वर्डमेंट टाकू. ओके, आता जर मी याच्यात लेट्स से, आता आपण सर्कलसाठी सर्कलचं इम्प्लिमेंटेशन करू. म्हणजे आपण काय करू, सर्कलचा एरिया काढायचा आहे आपल्याला. तर टाईप कपलिंग क्लासमध्ये आपल्याला काय काढायचं, सर्कलचा एरिया काढायचा आहे. तर मी काय करतो, लेट्स से मला सर्कलचा एरिया काढायचा आहे, म्हणून मला एक सर्कलचा ऑब्जेक्ट लागेल, राईट. सर्कलचा ऑब्जेक्ट लागेल. तर सर्कल सी डिफाईन करतो, राईट. आणि आता मी एक कन्स्ट्रक्टर घेतो, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये मी सर्कलचा ऑब्जेक्ट घेऊ, टाईप कपलिंग सर्कल सी. ओके, आणि दिस डॉट सी
इक्वल टू सी. आता मला काय करायचं आहे, आता मला सर्कलचा एरिया काढायचा राईट. तर टाईट कपलिंग क्लासचा मला एक इन्स्टन्स क्रिएट करावा लागेल आधी, कारण की हा माझा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे. इन्स्टन्स व्हेरिएबल यूज करण्यासाठी मला त्या क्लासचा इन्स्टन्स लागेल आधी. टाईट कपलिंग टी इक्वल टू न्यू टाईट कपलिंग, आणि त्याला काय पास करायचं, आपल्याला सर्कलचा ऑब्जेक्ट पास करायचा राईट. सर्कलचा ऑब्जेक्ट पास करायचा. तर सर्कलचा ऑब्जेक्ट कसा पास करणार आपण, न्यू सर्कल. आणि सर्कल मध्ये आपला इनपुट काय, रेडियस. तर रेडियस मी 5 देतो. ओके. तर बघा आता आपण सर्कलचा एरिया काढू शकतो. ओके. तर सी, आता सी ला काय, सी काय सर्कलचा ऑब्जेक्ट आहे. सी ला आपण 5 रेडियस पास केलं. आता मी जर प्रिंट केलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, ओके, आणि बॅड सी डॉट, सॉरी काय होतंय, सी डॉट सी डॉट गेट कुठे सर्कल कॅल्क्युलेट एरिया. कॅल्क्युलेट एरिया टाइप कपलिंग क्लास डॉट कॅल्क्युलेट एरिया. ओके. आता मी याला रन करतो. काय रे, हो सॉरी, आपल्याला टी डॉट सी करावं लागेल, कारण की हा सी इन्स्टन्स व्हेरिएबल आहे कुठला, टाईप कपलिंगचा. टाईप कपलिंग क्लासचा हा इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, म्हणून टीच्या ऑब्जेक्टवर सी आपल्याला ऍक्सेस करता येईल. टी डॉट सी डॉट कॅल्क्युलेट एरिया. आता मी जर ह्याला रन केलं, रन ॲज जावा ऍप्लिकेशन, तर आपल्याला ह्याला सेव्ह करूया आधी. बघा 78.55 पाय आर स्क्वेअर. आता तुम्ही गणित करून घ्या. पण बघा आता तुम्ही ही जर क्लास बघितली तर ही क्लास फक्त सर्कलचाच ऑब्जेक्ट घेऊ शकते. ही क्लास फक्त सर्कलचा. आता तुम्हाला जर स्क्वेअरचं करायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, स्क्वेअरचं करायचं म्हणजे अजून एक ऑब्जेक्ट टाकावा लागेल, स्क्वेअर एस, आणि मग तो इथे डिपेंडन्सी घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही काय करताय, टाईटली कपल करताय. कारण की हा कन्स्ट्रक्टर बघा, ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये सर्कलचा ऑब्जेक्ट दुसरा कुठला ऑब्जेक्ट येतोय का, नाही. आणि जर तुम्हाला नवीन काहीतरी हँडल करायचं आहे, तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टची डिपेंडन्सी ऍड करावी लागते. ओके. असं 100 ऑब्जेक्ट जर आले, तर तुम्हाला 100 ऑब्जेक्टची डिपेंडन्सी ऍड करावी लागेल. ओके. सर्कल आला, स्क्वेअर आला, रेक्टँगल आला, पुढे जाऊन म्हणजे खूप सारे शेप्स आहेत आपल्याकडे राईट. तर ते प्रत्येक ऑब्जेक्टची तुम्हाला डिपेंडन्सी, तुम्हाला व्हेरिएबल लागेल. तो व्हेरिएबल तुम्हाला इनिशियलाइज करावा लागेल, आणि त्या व्हेरिएबलवर तुम्ही तो एरिया कॅल्क्युलेट करू शकता. ह्याला टाईट कपलिंग म्हणतात. बघा इथं आपण फक्त सर्कलचाच ऑब्जेक्ट घेऊ शकतोय. वेअर ॲज आपली जेव्हा आपण इंटरफेस यूज करतोय, बघा इंटरफेस इकडं, तर इथं बघा आपण शेपचा ऑब्जेक्ट घेतोय. तर उद्या उठून एक नवीन क्लास ऍड झाली, एक नवीन क्लास ऍड झाली, तर आपल्या इथं काही फरक पडतोय का, नाही. एक नवीन क्लास म्हणजे लेट से आपण एक नवीन पॉलिगॉन घेऊ. ओके. नवीन शेप घेऊ, पॉलिगॉन. पॉलिगॉन किंवा रोम्बस. तर रोम्बस क्लास मी ऍड केली. रोम्बस क्लास ही इम्प्लिमेंट करेल इंटरफेस शेपला, आणि मग आपण तो रोम्बस क्लासचा ऑब्जेक्ट पास करू शकतो राईट. कारण की तो टाईप राहील शेपचाच, कारण की त्याचा पॅरेंट इंटरफेस काय आहे, शेप. तर नवीन क्लास किंवा नवीन कुठलाही शेप आला, तर आपलं हे जे लॉजिक आहे ते हँडल करू शकेल त्याला, बरोबर. कारण की ते इम्प्लिमेंट करताय कॉमन इंटरफेसला, कुठला शेप. म्हणून म्हणून हा जो इनपुट आहे, तो कुठलेही क्लास हँडल करू शकतोय, जी अशी क्लास जी इम्प्लिमेंट करते शेप इंटरफेसला. यालाच म्हणतात लूज कपलिंग. ओके. विथ सिंगल इनपुट टाईप वी आर हँडलिंग मल्टिपल क्लासेस. ओके. होपफुली तुम्हाला समजतंय की मी काय सांगतो. ओके. यालाच म्हणतात लूज कपलिंग, ह्यालाच म्हणतात ऍब्स्ट्रॅक्शन. ओके. आता जेव्हा मी बघा, आता इंटरफेस आपण एक वाक्य बघितलं होतं की कुठं गेलं ते, लूज कपलिंग आणि हाईड डिटेल्स कुठं होतं, हा ऍब्स्ट्रॅक्शन. इंटरफेस हाईड द इंटरनल इम्प्लिमेंटेशन डिटेल ऑफ क्लास. ओके. आता जेव्हा मी तर टी डॉट शेप डॉट कॅल्क्युलेट एरिया म्हणतोय. ओके. आता जर तुम्ही बघितलं, तर मला माहिती नाही की शेप मध्ये कुठला शेप आलाय, रेक्टँगल आलाय का, स्क्वेअर आलाय का, काय आलाय. ओके.
ओके. लेट्स से आपण हे जे लॉजिक आहे याला एक्सट्रॅक्ट केलं, तर आपला शेप कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो, रेक्टँगल घेऊ शकतो, सर्कल घेऊ शकतो, आणि उद्या उठून नवीन कुठला शेप आला ती घेऊ शकतो. पण बघा सगळ्यांमध्ये कॉमन काय, कॅल्क्युलेट एरिया. तर जोपर्यंत मी आतमध्ये जाऊन बघत नाही कुठल्या ऑब्जेक्टने हा शेप ह्या कॅल्क्युलेट एरिया मेथडला कॉल केला, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की हा रेक्टँगल आहे का, स्क्वेअर आहे का, सर्कलचा एरिया, राईट. तर बघा कॅल्क्युलेट एरियाचं इम्प्लिमेंटेशन बेस्ड अपॉन कुठला ऑब्जेक्ट आपण पास करतो त्याच्यावर आहे. म्हणजे वी आर हायडिंग द इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा तुम्ही तो ट्रेस कराल की कुठला, आता ह्या केसमध्ये आपल्याला लगेच दिसतंय की मी सर्कल पास करतो म्हणून हा कॅल्क्युलेट एरिया कुठला सर्कलचा आहे, राईट. तर ह्यालाच काय करतो आपण, हाईड करतोय, आपण ऍबस्ट्रॅक्ट करतोय त्याचं बिहेवियर. ओके. जो कोणी नवीन आहे त्याला माहिती नाही की कॅल्क्युलेट एरिया कुठल्या शेपवर कॅल्क्युलेट होतोय. जेव्हा तो पास करेल तेव्हा समजेल ओके आता हा आरचा आहे, हा एसचा आहे, हा सीचा आहे. ओके. तर आपण काय करतोय, इम्प्लिमेंट हाईड करतोय, आपण ऍबस्ट्रॅक्ट करतोय. ओके. शेप आपला काय, आपण काय करतो, शेप डॉट कॅल्क्युलेट एरिया करतोय, राईट. ओके. तर हे होतं आपलं एक शेप सॉरी इंटरफेस एक लेक्चर. जर आता आपण काय करू, आपण एक नवीन शेप तयार करू. ओके. फॉर एक्झाम्पल राईट अँगल ट्रायंगल. तर गेला आपला राईट क्लास राईट अँगल ट्रायंगल. ओके. आणि मी ज्यात ऍड करेल, आपला इंटरफेस शेप. ओके. हे आणि ठीक आहे बस. ठीक आहे. आता बघा आपण काय एक नवीन क्लास क्रिएट केली, राईट अँगल ट्रायंगल. इम्प्लिमेंट काय करते, शेप. आता जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल करतो त्याला दोन गोष्टी लागतात, लेंथ आणि ब्रेथ. ओके. ते आपण रेक्टँगल मधून जोडून देऊ. ओके. राईट अँगल ट्रायंगल आणि इथे मी बदलतो कन्स्ट्रक्टरचं नाव. ओके. आणि कॅल्क्युलेट एरिया बघा, सेम मेथड कॅल्क्युलेट एरिया. आता जेवढे आपण क्लास आपण इम्प्लिमेंट करतोय, ओके, ज्या की शेप इंटरफेसला इम्प्लिमेंट करताय त्यांच्यात एक कॉमन मेथड राहील, कॅल्क्युलेट एरिया. म्हणजे उद्या उठून तुमच्याकडे 100 शेप्स असले, ओके, 100 शेप असले तरी जो नवीन येणारा आहे त्याला माहिती आहे की आपल्या ह्या सगळ्या क्लासेस शेप इंटरफेसला इम्प्लिमेंट करताय. तो बघेल शेप मध्ये कुठल्या कुठल्या मेथड आहे आणि त्याला मग लगेच कळून जाईल की ह्या क्लासेस ही कॅल्क्युलेट एरिया मेथड कॅल्क्युलेट इम्प्लिमेंट करतात, राईट. ओके. आता आपल्याला फक्त काय करायचं, आपलं स्वतःचं लॉजिक द्यायचं आहे. ओके. कॉन्ट्रॅक्ट झालाय डिफाईन. आता आपल्याला स्वतःचा लॉजिक क्लासवर डिपेंड करतं की कुठलं लॉजिक लावायचं आहे. आता आपला एरिया राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काय असतो, 1/2 इंटू लेंथ. बरोबर आहे का चुकीचं मला माहिती नाही. ठीक आहे, पण आपण फॉर्म्युला लावून बघू. ओके. आता बरोबर आहे का चुकीचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. आता ही झाली एक क्लास आपली, शेप इंटरफेस कॅल्क्युलेट एरिया इम्प्लिमेंट केला. आता आपण सेम कन्सेप्ट लावून टेस्ट क्लासमध्ये जाऊ आणि तिथं आपण आपला शेपचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. शेप राईट असं म्हणतो मी याला, इक्वल टू न्यू. आता आपला क्लासचं नाव काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल आणि आपल्याला दोन गोष्टी पास करायच्या आहे, इंटू 1. ओके. लेंथ इंटू ब्रेथ असं पास केली आपण. पुढे स्पेलिंग चुकतंय का, राईट अँगल ट्रायंगल. ओके. आणि आता आपण टेस्ट मध्ये कुठला राईट साईड पास करू. तर आता आपल्याला कुठला एरिया भेटेल, RIGST. तर आपल्याला भेटेल राईट अँगल ट्रायंगलचा. बघा कोड तोच आहे, फक्त तुम्ही कुठला ऑब्जेक्ट पास करता त्याच्यानुसार तुमचा एरिया कॅल्क्युलेट होतो. ओके. कुठला ऑब्जेक्ट पास करता त्यानुसार तुमचा एरिया कॅल्क्युलेट होतो. त्यालाच लूज कपलिंग म्हणतात, त्यालाच म्हणतात ऍबस्ट्रॅक्शन. ओके. काय रे बाबा, काहीतरी एरर आहे. नाही ह्याच्यात नाही, टाईट कपलिंग मध्ये तो सोडा. एरिया चुकीचा कॅल्क्युलेट झालाय. ओ वन, सॉरी आपला फॉर्म्युला चुकला.
1/2 किंवा आपण 0 असेल. ओके, तर ह्याला आपण काय करू, 0.5 करून टाकू. 0.5. आता परत याला रन करू. की टाईट कपलिंग मध्ये क्लास मी काढून टाकतो, होपफुली तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामुळे आपल्याला ते कपल वॉर्निंग थ्रू करताय. परत रन करूया. 2.5 राईट. 5 इंटू 1 5 आणि डिवाइड बाय 0.5 म्हणजे इंटू 0.5 म्हणजे 2.5. ओके, तर असे तुम्ही किती शेप क्रिएट करू शकता आणि या क्लासला पास करू शकता. बेस्ड अपॉन तुमचा कुठला ऑब्जेक्ट पास होतोय त्यानुसार ते एरिया कॅल्क्युलेट होऊन जाईल. बघा सगळ्यांमध्ये कॉमन मेथड कुठली, कॅल्क्युलेट एरिया. तर तुम्हाला युनिफॉर्मिटी पण भेटते की आता आपल्याला माहिती की ही क्लास इम्प्लिमेंट करते शेप इंटरफेसला, तर तुम्हाला माहिती कॅल्क्युलेट एरिया जर मी मेथड कॉल केली ह्या क्लासवर तर मला एरिया भेटून जाईल. प्रत्येक क्लास आपली आपली स्वतःची मेथड डिफाईन करत नाही, राईट. सगळे युनिफॉर्म आहे. ओके, तर आपण लूज कपलिंग प्रमोट करतोय, आपण ऍब्स्ट्रॅक्शन प्रमोट करतोय, राईट. तर हे होतं आपलं इंटरफेस. इंटरफेसचं खूप महत्व आहे जावामध्ये. ओके, ह्याच्याने आपण मल्टिपल रिटर्न्स अचीव करू शकतो, आपण ऍब्स्ट्रॅक्शन अचीव करू शकतो. ओके, आणि जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स कन्सेप्ट शिकणार, जसं की स्प्रिंग बूटचं फ्रेमवर्क झालं, त्यात डिपेंडन्सी इंजेक्शन असतं, कसे डिपेंडन्सीज इंजेक्ट होता, कसं लूज कपलिंग अचीव होतं स्प्रिंग बूटमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला आठवतील की कुठला ऑब्जेक्ट पास होतो रन टाइम. ओके, तर हे होतं आपलं इंटरफेसचा ट्युटोरियल. आपण भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.